संघ कर्णधार अनिलची मांजरेकर. मित्रांनो, त्यांची आठवण मी तुम्हाला सांगेन की या ठिकाणी फोटोमध्ये पहिला फोटो दिसतोय जय भवानी क्रिकेट संघ चषक प्रथम विजेता संघ. त्या चषकाबद्दल बोलायचं झालं तर तो पकडलेला सुंदरसा झेल, मागे जाऊन तो झेल टिपला, डोक्याला दुखापत झाली, झेल टिपला, मॅच टिपली, डोक्याला जरी दुखापत झाली तरी मॅच मात्र नाही सोडली. आणि तो फोटो कायम आठवणीत राहिला अनिल मांजरेकर यांचा. कारण सामना एका हाती तो आणला होता, शेवटला ती कॅच, सुंदरशी कॅच पकडली, डोक्याला दुखापत झाली, परंतु तो झेल कायम स्वरूपी स्मरणात राहिला. आणि आज लिजंड प्लेअर म्हणून, संघाचा कर्णधार म्हणून आज संघासाठी दाखल झालाय. पहिला सामना आपण पाहू, प्रेक्षणीय लढत, आणि या लढतीसाठी मित्रांनो सुंदर अशी ट्रॉफी आहे. पाहूया कुठला संघ ट्रॉफी उचलेल, यंगस्टार की लिजेंड. माझ्या बरोबर जोडला गेलाय स्कोरर मध्ये प्रथमेश, तर त्याचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. सकाळपासून प्रथमेश या ठिकाणी पण त्यांना बऱ्याच दिवसानंतर यतीन सुद्धा या ठिकाणी जोडले गेलेत, त्याबद्दल खूप त्यांचं सुद्धा अभिनंदन. या ठिकाणी VRCC क्रिकेट संघ दाखल झालाय, खूप खूप अभिनंदन. तर मित्रांनो, क्रिकेट म्हटलं ग्रामीण क्रिकेट असतं की असं कोणालाच वाटत नाही की आपण घरी थांबावं. रविवारचा दिवस आणि सामन्याला येणारी मज्जा आपण पाहतोय. पहिला सामना नवयुग लिजेंड वर्सेस नवयुग यंगस्टार. गावावरूनचे प्लेयर्स लाईव्ह बघत असतील त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. कारण तुम्हाला मित्रांनो आम्ही या ठिकाणी लाईव्ह NTC स्पोर्ट्स यांच्या मार्फत लाईव्ह सामने दाखवत आहोत, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आजचा दिवस त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगला राहणार आहे, कारण चांगली त्यांची या ठिकाणी आपण पाहतो चांगले त्यांचे निर्णय असतात, आम्हाला वेळोवेळी मदत करतात. गोविंदशेतवाडी मराठी स्कूलचे सन्माननीय साहणे सर यांचं आगमन झालंय. मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्यांचं. कारण पाहिलं तर त्यांच्या छड्या आम्ही खाल्ल्या असतील, परंतु आज आठवण मात्र राहतीये. पहिल्यांदा असायचं की गुरुजींना पाहिलं की आम्ही लपून बसायचो, परंतु आज गुरुजी या ठिकाणी दाखल झालेत. खूप खूप अभिनंदन. मी साने गुरुजींना विनंती करेन, साने सरांना, की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. त्याचप्रमाणे सन्मान्य शांतारामजी चव्हाण, दस्तजी लोंढे यांना विनंती करतो की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं. वरती चला स्टेजवरती. त्याचप्रमाणे सन्मान्य संदीप चव्हाण यांना सुद्धा विनंती असेल की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं. मित्रांनो, हा मान खास तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्या आमच्यामुळेच हा संघ आजपर्यंत इथे आहे. चला, सामन्याला सुरुवात होते. पहिला गोलंदाज अनिल शिबे. सुंदर चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला ऑफ साईडला. कोण आहे चेंडूवरती? सचिन मळेकर त्या ठिकाणी होता. तोपर्यंत मात्र पहिल्या चेंडूवरती यंगस्टार संघाने दाखवून दिले, 3 धावा कंप्लीट केल्या. टाळ्या वाजतात बाहेर, कारण पहिल्या चेंडूत पाहिलं तर लिजेंड प्लेअर थोडेसे धावायला कमी असतील, परंतु इथे फायदा उचललाय यंगस्टार संघाने. लगेचच 3 धावा कंप्लीट केल्या पहिल्या चेंडूवरती. सन्मान्य मोहनजी बागणे यांना सुद्धा विनंती असेल की आपण लगेचच मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचंय. अनिल साठी पुढील चेंडू, आणि थोडासा बाहेर ठेवला, खराब चेंडू. पंचाने थोडं दंडात्मक कारवाई केली वाईटच्या रूपाने. अवांतर दासूंकडून नक्कीच 1 ने भर घालेल. एका बाजूला लिजेंड संघ आपण पाहतोय आणि एका बाजूला यंगस्टार संघाकडून सलामीला आलेला फलंदाज अविनाश आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू. पंचाने मात्र कुठलाच त्या ठिकाणी निर्णय दिला नाहीये. पाहूया, फुलटा चेंडूचा फायदा उचलला जातो, पण पॉइंटला एक क्षेत्ररक्षक मोठा उभा आहे. पाहिलं गेलं त्या प्लेअर कडून चेंडू आता पण सुटणार नाही. एक काळ आपला गाजवलाय आणि आज हा मैदान गाजवण्यासाठी खराब गोलंदाजी वाईट शर्पणे मात्र नक्कीच पंच थोडा दंड लावतायत. 1 धावा नक्कीच संजय बागणे सन्मान्य पंच म्हणून आम्हाला लाभले. खूप खूप अभिनंदन. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. मित्रांनो, सगळ्यांची इच्छा होती की आम्हाला या मैदानात खेळायला मिळावं, आणि सुंदर चेंडूला टोळावून लावला. येईल का पहिला चौका? नक्कीच चेंडू चाललाय घरंगळा. तो क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा काहीच संपर्क नाही. चेंडूने मात्र सीमारेषा गाठली. इथे मिळालाय पहिला चौका, आणि टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. पहिला चौकार येतोय
रुपेश यांच्या बॅट मधून रुपेश आणि अविनाशी सलामीची जोडी आपण पाहतोय आज खेळताना मैदानात यंगस्टार संघाकडून. पाहायला गेलं तर नवयुग संघाकडे मोठासा भरणा आहे. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, इथून कमबॅक करावं लागेल कारण नुसताच सामना नाही मित्रांनो, या सामन्यासाठी एक ट्रॉफी आहे. कुठला संघ ट्रॉफी उचलेल? पुन्हा एकदा खराब गोलंदाजी वाईटच्या रूपाने. आम्हाला वाटलं होतं की पहिला गोलंदाज अनिल मांजरेकर असतील, पण इथं कर्णधाराने मात्र थोडीशी आपली गोलंदाजी राखून ठेवली आहे पुढच्या षटकासाठी. पुन्हा एकदा वाईड वारंवार वाईट टाकतोय बॅटने, तर दावा येत नाहीये, पण गोलंदाज अनिल मात्र थोडीशी खराब कामगिरी करतोय. आता मात्र पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. वा काय झेल बघा मित्रांनो, हे असतं लिजेंड. आणि पाहूया पंचांचं काही तो डिसिजन. विकेटचं पतन, पहिली रनआउटची विकेट. लिजेंड प्लेअरने म्हटलं यंगस्टार प्लेअरला पहिल्या रनआउटचा धक्का दिलाय. अविनाशला मात्र परतावं लागेल बॅक टू पवेलियन आणि संधी असेल डीजेला. डीजेतून थोडस बाजूला व्हा, आवाज येईल. डीजेला संधी. संतोषजी लोंढे कैलासवाशी यांचा पुत्र या ठिकाणी दाखल झालाय. पायाला आदळलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. रनआउटचा खतरा. पाहूया पंचांचा काय इशारा येतो. कैलासवाशी संतोष लोंढे यांना आपण नक्कीच मिस करू. काय पाहिला गेला तर हा सुद्धा एक सितारा होता. आम्ही त्यांना श्रीलंकेचा दिलशान म्हणून त्यांची ओळख होती, कारण फलंदाजी खूप महान होती. अचानक आमच्यातून निघून गेले. आज आम्ही त्यांचं नक्कीच त्या ठिकाणी आठवण करतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धाव होत आहेत 14. पाहिलं गेलं तर 14 म्हणजे मोठी धावसंख्या नाही या मैदानात. सुंदर गोलंदाजी, त्यामध्ये 3 मला वाटते वाईट सुद्धा आलेत आणि एक चौकार आलाय. यंगस्टार प्लेअरला अजून षटकार मारता आला नाहीये. लिजेंडच्या वरती थोडंसं हॅवी होता आलं नाहीये. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईकला गेलेला फलंदाज आपण रुपेशला पाहू. आणि सौरभ एका बाजूला. 4-5चा फॉर्म्युला तुम्हाला सुद्धा असेल, लक्षात ठेवायचंय. कारण इच्छा होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची, या विकेटवरती खेळण्याची. त्या गोलंदाजासाठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. अनिल मांजरेकरसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. सर्वांना विनंती असेल की मित्रांनो, एक नवयुग संघाची जर ओळख असेल तरच पहिलाच तुमच्या डोळ्यासमोर चेहरा येईल, तो म्हणजे अनिल मांजरेकर. थोडंसं फास्ट घ्यायचंय. 8:30 वाजलेत, आपल्याला मुख्य फेरीकडे वळायचंय. सुंदर चेंडू, पहिला चेंडू सुंदर ठेवला. ओळखलं होतं फलंदाजाला, स्लोअर वन ठेवला, न समजला चेंडू विसरला. बिंदू चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. चेहरा मात्र या ठिकाणी हसतोय, कारण पाहायला गेलं तर बऱ्याच दिवसानंतर उतरलाय. मित्रांनो, असं म्हटलं जातं वाघ जरी म्हातारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही. आता मात्र खराब गोलंदाजी. वावा करायला नको. जर का वावा आलं तर नक्कीच पुढचा चेंडू खराब असतो. पाहिलं गेलं तर पहिला चेंडू खूप सुंदर होता, सुंदर मारा केला होता. कारण एकेकाळी पहिलं षटक आम्ही पाहायचो अनिलजी मांजरेकर यांचं असायचं. आज मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. त्या ठिकाणी थोडस गडबड झाली. चेंडू चाललाय सरळ मागे. किरण मांजरेकर मात्र थोडस वागता येत नाहीये खाली. बघायला गेलं तर चेंडू चालला सीमा रेषे पार. येता धावा मिळतील 4. धावसंख्या पोहोचते 18 धावांवरती. या मुख्य फेरीतला पहिला सामना असेल जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी. दोन्ही संघांना विनंती असेल संघ कर्णधाराला टॉच बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. संघ कर्णधार. सुंदर चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू ठेवला, न समजला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची सांगता. मित्रांनो, यंगस्टार प्लेअरला माझी विनंती असेल, जर का आपण वारंवार बिंदू चेंडू खेळलात तर लिजेंड संघ मात्र तुम्हाला सोडणार नाहीये.
सुंदर बॅट खाली चेंडूचा समाचार घेतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सावकाश सावकाश. सन्मान्य अध्यक्ष त्या ठिकाणी लोंढे होते. बघा चेंडू आल्यावर लगेच कसं मोमेंट चेंज होतं. कारण मित्रांनो याच प्लेअरकडून आपण क्रिकेट खेळायला शिकलोय. यानेच आपल्याला क्रिकेटचे धडे दिलेत. त्यामुळे माझा संघ आज सुंदरशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा टोला चेंडू त्या ठिकाणी आहे. नरेंद्र आहे. योगेश आहे. योगेश चला चला पडवा फास्ट करा. योगेश योगेश खेकडे नका मारू. योगेश मात्र बऱ्याच दिवसानंतर संघासाठी जोडले गेलेत. शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती. तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. सौरभ पुन्हा एकदा स्ट्राईक साठी सामना करेल अनिल यांच्या चेंडूवरती. बघा मारायचा होता चेंडू. या असतं मित्रांनो लिजेंड प्लेअर कडून. पाहिलं गेलं तर 2 षटकांची एकंदरीत समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या होतीये 24 धावा 24. हे सुंदरसं कमबॅक केलं. पहिल्या अनिलने मात्र धावा खर्च केल्या होत्या टोटल 14 धावा खर्च केल्या होत्या. आणि अनिल मांजरेकरांनी मात्र सुंदरसं षटक आतापर्यंत हाताळलं. 6 चेंडूमध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 10. टाळ्या वाजवा मित्रांनो. खरोखर ज्याप्रमाणे पहिली गोलंदाजी होती त्याच प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं. 7 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केला. या भगवान पाटील क्रीडांगणामध्ये खेळताना सर्वांची इच्छा होती की आम्हाला सुद्धा खेळायला मिळावं. नवयुग चॅम्पियनशिप 2026 मध्ये मात्र सुंदरची आपण जोडी तुम्ही पाहिलं तर 4 संघ या ठिकाणी खेळणार आहेत. थोडंसं फास्ट घ्यायचंय. गोलंदाजी मार्फत एक जुना गोलंदाज ज्याला आपण पाहिले गोलंदाजीमध्ये असा प्रवीण चव्हाण संघासाठी या सुद्धा प्लेअरची खूप महत्वाचं योगदान राहिलंय. सुंदर चेंडू पहिला सुंदर चेंडू ठेवला. वा काय चेंडू ठेवला. अफलातून मित्रांनो आतापर्यंत अफलातून फक्त मिठाई आपण ऐकली आहे परंतु चेंडू सुद्धा खूप अफलातून होता. ऑफ साईडला ठेवला. पुढे येऊन पंच करायचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक नाहीये. खूप लांबून चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. एकेरी दुकेरीने चालणार नाही. आता 2चं 3 मध्ये रूपांतर केलं. काय गचावर थ्रो आपण पाहिला त्या ठिकाणी. एका बाजूला आपण संघ पाहतोय नवयुग लिजेंड आणि बॅटिंगसाठी असेल नवयुग यंगस्टार संघ. तिसऱ्या षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धाव संख्या होतीये 27 धावा. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. येईल का पहिला षटकार. चेंडू चाललाय. 1 बम सी मारेशे बार. येतोय चौकार डीजे. या सुद्धा प्लेअर साठी आम्हाला वाटलं होतं सकाळपासून तुम्ही या ठिकाणी दाखल असाल. थोडंसं लेट आला तर खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजवा मित्रांनो या दादांसाठी. कारण संघाच्या महत्वपूर्ण योगदानासाठी यांचं सुद्धा पाठबळ खूप महत्वाचं होतं. कारण आतापर्यंत संघासाठी महत्वपूर्ण योगदान यांनी दिलंय संघासाठी. त्यामुळे आपला संघ आज इथपर्यंत दाखल आहे. किती धावा घेतला. 3 धावा घेतल्यात का. ओके थँक्यू. लेग बायच्या रूपाने 3 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. 3च्या मदतीने धावसंख्या होतीये 34. आता मात्र खराब. वाईडच्या रूपाने अवांतर धावचं नक्कीच पर. जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी दोन्ही संघाला विनंती असेल संघ कर्णधार या ठिकाणी दाखल व्हायचंय. आता सुंदर चेंडू ठेवला आणि ओपनिंगला आलेला रुपेश मात्र वारंवार चेंडू डॉट करतोय. कर्तव्य लग्न आहे ना. आणि रुपेश साठी सुद्धा यंदा कर्तव्य आहे नक्कीच. कार्पेट लेवलने केलेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. थोडीशी गडबड केली. वसंतदादा होते. पुन्हा एकदा धावले. यंगस्टार मात्र ऐकत नाहीयेत. वारंवार चोरट्या धावा घेत आहेत. एकंदरीत 3 यांच्यावर मला विश्वास आहे. कारण किरण मांजरेकर बघितलं तर षटकार चौकारांचा एक बादशाह होता आणि आज सुद्धा त्यांच्या बॅटमधून आपल्याला बॅटिंग बघायला मिळेल का षटकार चौकारांची. नक्की. चला सांगितलं किरण मांजरेकर
या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी असतील अनिलजी मांजरेकरांनी सांगितलंय. पाहूया किरण मांजरेकरांना आपण बॅटिंगसाठी. चला चला फटाफट चला बॅटिंगसाठी चला लगेचच. मुख्य लॉट मध्ये आपण वळणार आहोत. या ठिकाणी पहिली लढत आहे जय शिवाजी वावगर संघ. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर या टॉच बॉक्स मध्ये चला. टॉच बॉक्स मध्ये थांबा जाऊन. आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर दोन्ही संघांनी टॉच बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. टॉच बॉक्स मध्ये येऊन थांबा लगेचच. चला प्रदीप पहिला नाणेफेक कोणाच्या हस्ते घेते बघ. जा वरती एकाने वरती जा तुमच्या. यंगस्टर चला आता वेळ नको. टीम मीटिंग नाहीये. लगेच शतरक्षण लावून घ्या. फटाफट लावा फटाफट. चला सगळे उभे करा आतमध्ये. आणि 2 फक्त बाहेर प्लेयर असतील. .39 कंपल्सरी चेस आहे. आणि या सामन्यासाठी मी सन्माननीय शांतारामजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण पहिल्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. त्या ठिकाणी एका बाजूला संघ आहे त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी आणि एका बाजूला जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर. दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झाले. टाळ्यांच्या गजरात पहिल्या संघांचं स्वागत करा की दिलेल्या वेळामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर नक्कीच खूप महत्वाचं असतं सकाळी पहिला सामना खेळणं. जय शिवाजी क्रिकेट संघ एका बाजूला आणि नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने लागतंय. जय शिवाजी क्रिकेट संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. काय सर रणनीती. पहिले गोलंदाजी. चला फोटोज घ्या आणि लगेच हा सामना संपतात मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला आपण पाहणार आहोत स्वतः कर्णधार शरद गोलंदाजी मार्कवर आणि चौकार षटकारांचा बादशाह त्या ठिकाणी आपण पाहतोय किरण मांजरेकर. मित्रांनो जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा षटकार मारून सामना जिंकवायचा असं किरण मैदानात मोठा फटका मारणारा प्लेअर म्हणून यांची ओळख आहे. आज लिजेंड संघाकडून खेळताना 39 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिला गोलंदाज शरद. स्ट्राईक वरती किरण आणि नॉन स्ट्राईक वरती सचिन मळेकर. ही सलामीची जोडी आपण पाहतो लिजेंड संघाकडून. पहिल्या चेंडूला सुंदर असं दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु यंगस्टर पाहिलं तर नक्कीच यंग आहे. थोडस रक्त सळसळत आहे. बिंदू चेंडूची सांगता केली शरद यांनी पहिल्या चेंडूवरती. किरणसाठी पुन्हा एकदा पुढील चेंडू आपण पाहतोय. मॅच पहिला सामना नवयुग लिजेंड वर्सेस नवयुग यंगस्टार यांच्यामध्ये 39 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना सुंदर चेंडूला दिशा दाखवली. मी आधीच सांगितलं होतं जर काय गोलंदाजाला खराब गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला दिवसात आरे दाखवेल. मोठा प्रहार केला लेग साईडला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार डीजे. सुंदर चेंडूला दिशा दाखवली लेग साईडला स्क्वेअर लेगला. हलक्यातनं ड्राईव्ह केला. 4 धावा नक्कीच आपल्या संघामध्ये प्राप्त केल्या. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला ऑफ साईडला गोलंदाजी. पॉईंटच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न होता न समजला. चेंडू विसवला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. एक चेंडू तुझा होता तर एक चेंडू माझा होता हे दाखवून दिला शरदने. स्वतः संघाचा कर्णधार राहिलाय. यंगस्टार क्रिकेट संघ यंगस्टार नवयुग क्रिकेट यंगस्टार प्लेयर्स शरद स्वतः कर्णधार. आता मात्र पंच पाहूया पाठवून दिलाय. 1 बॉम्ब सी रेष पार येतोय खडखडीत. किरण ब्रँडेड चौकार डीजे. नऊ धावांवरती आणि आता मात्र
टाकून दिला, चेंडूला दिशा दाखवली, चेंडू चला सर सीमा रेषेपार. टाळ्या वाजल्या षटकारांसाठी डीजे. किरण मांजरेकरांची ओळख षटकार चौकारासाठीच होते आणि त्यांनी दाखवून दिलं की फ्रीड चेंडूला दिशा दाखवली, डीप मध्ये सरळ षटकार मारून आपल्या नावाचा दबदबा मात्र कायम ठेवलाय असा प्लेअर किरण मांजरेकर. षटकार चौकारांचा सितारा. आता मात्र सुरेख चेंडू ठेवला, गुडलेंचा चेंडू जाऊन विसावला, बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली, पण थोडासा महागडा ठरतोय शहरात. एकंदरीत 6 चेंडू आतापर्यंत धावा पोहोचल्या, 15-38 धावांचं 39 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना 15 पर्यंत मजल मारता आली. आणि सर्व प्लेयरना यंगस्टार संघाकडून अपेक्षा आहे. मित्रांनो टाळ्या लेजंड संघाला वाजतायत, पण यंगस्टार संघाकडून अपेक्षा आहेत. पाहूया, लेजंड संघ सुद्धा ऐकत नाहीये. नो चेंडू असेल नक्कीच पुन्हा एकदा फ्री हिट किरण मांजरेकर यांना आपण पाहू. चला चला फास्ट घ्या फास्ट. दिवसभर आपल्याला खेळायचं नाहीये. मुख्य लढकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी जय शिवाजी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपल्या अंतिम अकरा तयार ठेवायचे आहेत, लगेचच दाखल करा मैदानात एका बाजूने. सामना संपताच फ्री हिटचा चेंडू आणि अशी आम्ही गलती करत नाही. पाठवून दिलं, सीमा रेषेमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक सौरभ याच्याकडून मोठी चूक. चेंडू चालला डीप मध्ये, सीमा रेषेपार चौका. मित्रांनो लिजेंड प्लेअर मध्ये जर 40 प्लसचा आपण सामना पाहतो कधी कधी, परंतु इथे थोडीशी वेगळं बघायला मिळतं लिजेंड प्लेअरकडे. जरी माझे बॅट्समॅन सुंदर कामगिरी करत असले तरी अनिल मांजरेकरांच्या मनात एकच चाललंय की कधी विकेट पडेल आणि कधी मी मैदानात येईन. याच तर लिजेंड प्लेअरचं. कारण पाहायला गेलं तर माझा प्लेअर चांगला खेळतोय, पण विकेट पण तर आली पाहिजे, कारण मला सुद्धा या मैदानात खेळायचं आहे, हे चाललं असतं लिजेंड प्लेअरच्या मनात. त्या ठिकाणी बॅट घेऊन उभे आहेत, स्वतः मागे वाट पाहतात की कधी विकेट येईल आणि कधी एकदाच मी मैदानात येतोय, हे चाललं असतं लिजेंड प्लेअरच्या मनात. चला, पहिल्या षटकामध्ये सुंदरशी रणनीती आखली. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा खर्च केला, टोटल 20. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालं. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. चला एवढा वेळ नका घेऊ क्षेत्ररक्षक. चला चला फास्ट केला. गोलंदाज मार्ग एक नवा गोलंदाज आपण पाहतोय, विश्वनाथ. अरे वा, सुंदर चेंडूला पंच केला ऑफ साइडला. त्या ठिकाणी पाहिलं तर आउटफील्ड खूप फास्ट आहे, बनावं लागेल क्षेत्ररक्षक. दर्शक धावा येतात 4 आणि दुसरा चेंडू द्या, जुना चेंडू द्या आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठवा बाउंड्रीवरती. चला चेंडू आलाय, चला लवकर द्या, फास्ट द्या चेंडू. चेंडू फेका, चेंडू फेका लवकर. चला या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा विश्वनाथ. सुंदर चेंडूला दिशा दाखवली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि सुंदर झेलण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात मात्र अपयश आलं. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. मित्रांनो पाहिलं तर यंगस्टार संघ तेवढी सुंदर कामगिरी करत नाहीये. लिजेंड संघ या ठिकाणी थोडासा भारी होतं यंगस्टार संघावरती. सुंदर चेंडू पुन्हा दिशा दाखवली, त्याकडे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जर्सी नंबर 18 म्हणजे नक्कीच विराट कोहलीचा फॅन आणि प्रशिक्षक दशरथ लोंढे यांचा पुत्र त्या ठिकाणी आहे. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. 2च्या सरासरी धावा होतात, एकंदरीत 28 पर्यंत मजल मारती. सुंदर चेंडू टळवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पळावं लागेल. 1 धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सलामीची जोडीच मला वाटतं या ठिकाणी धावा कंप्लीट करते की काय. जरी अनिल मांजरेकर टाळ्या वाजत असले तरी नक्कीच थोडीशी गडबड मनात चालू आहे, कारण मला बॅटिंग भेटते की नाही. सुंदर चेंडू इथे विकेटचं पेतर होऊ शकतं का.
आणि सुंदर टिपला चेल टाळ्या वाजल्यामध्ये अक्षयसाठी खरोखर सुंदर रणनीती आखली आणि या सितारासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. या ठिकाणी दाखल होतं एक मोठा फलंदाज ज्याचं नाव आहे अनिल मांजरेकर, एक मैदान गाजवणारा प्लेअर. बघा जे मनात चाललं होतं ते सत्यात उतरलं आणि बॅटिंगसाठी मात्र नक्कीच चान्स मिळालाय, याचा फायदा उचलायचा आहे. चला फास्ट चला फटाफट चला, इथूनच रनिंग घ्या. एकंदरीत दुसरं षटक प्रगतीवर असताना धावा पोहोचत 30 पर्यंत आणि 7 चेंडू 9 धावांची गरज असताना नक्कीच ट्रॉफी उचलण्याचा मान कोणाला जाईल का यंग लिजेंड संघाला, लिजेंड संघाच्या कर्णधाराला. स्वतः कर्णधार रिव्हर्स पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र रिव्हर्स मारण्याच्या रागात मात्र परतले. बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजे प्लीज. सन्मान्य अध्यक्ष, संघाची एक मजबूत बाजू सांभाळताना आज मात्र लिजेंड संघासाठी बॅटिंग करण्यासाठी राजजी लोंढे उर्फ बाबू दादा, नॉन स्ट्राईकला असेल बाबू दादा आणि स्ट्राईकला असेल ज्याने सुंदर बॅटिंग केली आहे असा मळेकर. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर येतोय रुपेश चव्हाण. त्याचा सामना जिंकायचा आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक वरती मात्र किरण सॉरी. सुंदर चेंडूला दिशा दाखवली, चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मात्र चौकार आलाय का चौकार. टाळ्या वाजवा टाळ्या, चौकार मारलाय किरण याने. सुंदरशी फलंदाजी किरण यांची आणि मला वाटतंय जवळजवळ लक्षांचा पाठलाग पर्यंत संघ पोचलाय. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. ते दाखवून दिलंय की आंबेकीचे कम नाही. तुम्ही जर आता काळ गाजवला असेल तर आम्ही सुद्धा एक काळ गाजवलाय आणि आपल्या नावाचा दबदबा मात्र कायम ठेवलाय. सुंदर चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय सर सीमा रेषेपार. बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. आणि आता मात्र पहिल्यांदा ही पहिली धाव येते आणि या ठिकाणी लिजेंड संघ विजयी झालाय. टाळ्या वाजवा.